इरीवारी फ्लॉवर आणि ढोबळी मिरचीची भाजी केली की आम्हाला या भाज्या आवडत नाहीत असे म्हणणारे माझ्या घरचे, पावभाजी केली की त्यांना या भाज्या कशा काय आवडतात काय माहिती. पण आमच्या घरी ना पावभाजी ऑल टाईम फेवरेट आहे बरं का. घरी पावभाजी केली ना मला स्वयंपाकाचं जास्त टेन्शन नसतं, कारण सकाळ दुपार आणि संध्याकाळी सुद्धा आमच्या घरी पावभाजी खाल्ली जाते. तुम्ही मला म्हणाल 3 टाईम पाव खाऊन तुम्हाला त्रास होत नाही का? पण तुम्हाला सांगू का, चवीनं खाणाऱ्याला कसला होतोय हो त्रास, आणि आपल्याला कुठे पावभाजी रोज रोज करायची. तर जास्त राडा न घालता मी पावभाजी करायला घेतली. पहिल्यांदा सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालून शिजवून घेतल्या, त्याचं वाटणही काढलं. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली, त्यात थोडंसं तेल आणि बटर घातलं. त्यानंतर त्याच्यात 2 बारीक चिरलेले कांदे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतले. त्यानंतर त्याच्यात वाटण घातलं, तेही परतलं. त्यानंतर पाव चमचा हळद, तांबडं तिखट आणि पावभाजी मसाला घालून 1 मिनिटभर मस्तपैकी परतून घेतलं. त्यानंतर शिजलेल्या भाज्या त्याच्यामध्ये घातल्या आणि मस्तपैकी हलवलं. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि 2 ते 3 मिनिट मस्तपैकी ही पावभाजी रटरट शिजवून घेतली. तर त्यानंतर एका पॅनमध्ये बटर लावलं आणि मस्तपैकी हे पाव भाजून घेतले बरं का. तर अशी ही पावभाजी आपली बनवून तयार झालेली आहे. चवीला तर लय भारी झाली होती, अगदी हॉटेलसारखी. तुम्ही पण पटकन बनवायला घ्या आणि पटापट जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.